ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक जिल्ह्यामध्ये अग्रगण्य क्लास असलेल्या बच्छाव क्लासेस नाशिकमधील शहरातील 5व्या शाखेचे उद्घाटन नाशिकच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. गंगापूर रोड, जेहान सर्कल, ऋषिराज टॉवर येथील 5वी शाखा सुरू करण्यात आली आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर विलास शिंदे, नगरसेवक अजय बोरस्ते, सुरेश पाटील, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पुरुषोत्तम देशमुख, किशोर पवार, नानाजी दळवी, दिलीप दळवी, बच्छाव क्लासेसचे संचालक दत्तात्रय बच्छाव, उषा बच्छाव उपस्थित होते. बच्छाव क्लासेस बच्छाव सरांनी 1988ला लावलेले हे क्लासेसचे छोटेसे रोपडे, पण आज क्लासेसच्या नाशिक शहरामध्ये अशोक स्तंभ, सिडको, नाशिक रोड, जेल रोड तसेच मालेगाव येथे बच्छाव क्लासेसच्या शाखा आहेत. मालेगाव येथेही क्लासेसची शाखा कार्यरत आहे. दत्तात्रय बच्छाव सर पार्थ युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक चेअरमन आहेत. सर विद्यार्थी घडविण्याचं कार्य उत्कृष्टपणे करीत आहेत. त्यांच्या शाखांमधून 8वी ते 12वी सायन्सपर्यंतच्या वर्गाचे मार्गदर्शन केले जाते. इंजिनिअरिंगसाठी लागणारी IIT मेन्स आणि ॲडव्हान्स, CET मेडिकलसाठी नीट, IIT फाउंडेशन, NTS, MTS हे आणि असे अनेक प्रकारचे कोर्सेस दर्जेदारपणे राबविले जातात. सरांचे अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत. रूपम रियाज सय्यद हे झारखंड येथे कलेक्टर आहेत. सूरज निकम हे 2023च्या बॅचचे IAS असून आज इन्कम टॅक्समध्ये ॲडिशनल कमिशनर आहेत. निलेश महाजन कमिशनर आहेत. उन्नती गोरे अमेरिकेत 3 कोटींच्या पॅकेजवर, सतीश नरोडे आयर्लंडमध्ये असे अनेक विद्यार्थी बच्छाव क्लासेसचे उच्च स्तरावर काम करत आहेत. या प्रसंगी क्लासेसचे मयूर आणि कमलेश बच्छाव, कल्याणी आणि सेजल बच्छाव, क्लासेसचे सर्व शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, सर्व स्नेही, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले. आज बच्छाव क्लासेसची ही 5वी शाखा आहे आणि मी या उद्घाटन प्रसंगी सर्वच बच्छाव परिवार, त्यांचे सर्व शिक्षक आणि या क्लासमध्ये जवळजवळ आता 4 शाखांमध्ये 2000 विद्यार्थी शिकतात अशी माहिती मला त्यांनी दिली. अतिशय हिंदी असेल, इतर काही लँग्वेजेस शिकवले जातात, पण PCMB आणि कॉम्पिटिटिव्ह जे एक्झाम्स होतात, JEE आहे, नीट आहे, यामध्ये फोकस्ड स्टडी लागतो आणि त्यासाठी परीक्षेचा अभ्यास करणं ही वेगळी गोष्ट झाली आहे आणि परीक्षा कशी द्यावी ही वेगळी गोष्ट झाली आहे. त्याचे काही टेक्निक्स आहेत जे हे क्लासेस जे चालवतात त्यांना ते अतिशय अनुभवाने माहिती असतात आणि म्हणून मग आपण ॲज अ पालक हे शोधत असतो की आपल्या मुलाला आपण असा कोणता क्लास लावावा जेणेकरून त्याला आत्ता काय चालू आहे, आत्ताचा काय ट्रेंड आहे, आत्ता कोणते पेपर्स आहे. कारण क्लासेसमध्ये तेवढेच टेस्ट सिरीज तुम्ही ऐकून असाल सगळे 8वी ते म्हणजे आता फाउंडेशन आणि नंतर पुढे 12वी. माझा मुलगा 10वीत आहे त्याच्यामुळे हा पाठ्यक्रम मला माहिती आहे. आत्ताच सरांनी मला इथे येत असताना सांगितलं की ताई आम्हाला देवळात पण तुमच्या काढायची एक शाखा बच्छाव क्लासेसची. तर मी म्हटलं चालेल, नक्की काढू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण मुलांना जितकं जास्तीत जास्त शिकायला मिळेल तितका आनंदच आहे. पालक अर्थात त्याचसाठी आपण सगळ्या भविष्यासाठी मुलांना
क्लासेस, शाळा आणि शिक्षण देतो. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही या सर, आणि तुमची ही ज्ञानगंगा आहे तिचा प्रचार प्रसार हे वटवृक्ष वाढत राहो अशा मी शुभेच्छा देते. आणि मला इथे बोलवलं उद्घाटक म्हणून त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या क्लासेस मार्फत येणाऱ्या कुंभमेळ्याला आणि नाशिकमध्ये मला खूप सहकार्य अपेक्षित आहे, कारण नाशिकमध्ये जे अवेअरनेस क्रिएट करायचं आहे ते काम आपल्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. जेव्हापासून बचाव क्लासेसचं नाव ऐकतो आहे आणि त्याच्यानंतर अनेक नवीन नवीन कल्पना घेऊन व्यवसाय येतात किंवा काही यश क्षेत्रसुद्धा मंडळ येतात आणि ती लवकर त्याच्यातून काही रिझल्ट नाही भेटले तर मला वाटतं माझा पाल्याची कुठं टाकायचा किंवा त्यासाठी कुठं शिक्षण घेतलं पाहिजे हे पालक ठरवतो. आणि प्रत्येक पालकाला वाटतं की मी ज्या शाळेत शिकलो आहे, माझा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे तो चांगल्या शाळेत कसा शिक्षण घेईल त्याच्यासाठी मी धडपड करत असतो, प्रयत्न करत असतो. या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला उच्च प्रतीचं शिक्षण देण्याचं आपण काम करतो, परंतु त्याला शिक्षण मिळतं, डिग्री होते, त्याला भेटते, सगळ्या गोष्टी होत्या, परंतु त्याच्या कॅलिबरला असलेलं काम मला वाटतं आपल्या इकडे भेटत. पण बचाव क्लासेस IAS IPS घडवणारे हे क्लासेस आहे आणि हा नाशिककरांच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, नाशिककरांच्या पालकांसाठी, आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण आमच्या या क्लासेसमधून IAS IPS विद्यार्थी असे घडलेले आहेत. अनेक मोठे प्राचार्य झाले, कोणी डॉक्टर झाले, कोणी इंजिनियर झाले असतील आणि त्याचं सगळं श्रेय मला वाटतं बचाव क्लासेसला द्यायला आम्हाला अभिमान वाटेल. असं मलाही आठवतं, मी स्वतः इंजिनिअरिंग केलं की मुळात आपण 8वी ते 12वी हे सर्व क्लासेस घेतात आणि साधारण 2,500 मुलांना तुम्ही आज शिकवत आहात. आणि 8वी ते 12वी हाच एक क्लास असा आहे की ज्यामध्ये विद्यार्थी घडतो. कारण विद्यार्थ्याचं जर करिअर पुढे ज्याला म्हणतो जर डिफाईन होत असेल तर ते 8वी ते 12वीच्या दरम्यान होतं. आणि ह्या दरम्यान त्याच्या असलेल्या शंका, त्याच्या मनात असलेला खरं त्याला आवड कशात आहे आणि त्याची आवड निर्माण करणं काही नाही, मुळात गुरु असतो लक्षात घ्या. आणि आपल्याला कुठल्या पद्धतीनं शिकवतो त्याला खूप महत्वाचं आहे. ही हातोटी असते आणि ही हातोटी तुम्हाला मिळाली सर. उगीच 2,500 विद्यार्थी आपल्याकडे शिकत नाही. त्यामुळे आमच्या प्रभागात आपली शाखा होते याचा आम्हाला अभिमान पण आहे आणि आम्हाला आनंद सुद्धा आहे. त्यामुळे आजच्या प्रभागाच्या वतीनं आणि नाशिककरांच्या वतीनं मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे सध्या हे किती कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशनचं जग आपण ज्याला म्हणतोय. आणि येणारी पिढी ही खूप स्ट्रॉंग येते आणि त्यामुळे त्या मुलांमध्ये जी कॉम्पिटिशन आहे ती आणखी जास्त तीव्र होत आहे. आणि क्लासेस का गरजेचे आहेत तर खरं बघितलं तर जेव्हा मुलगा शाळेत जातो तर शाळेतला कालावधी एका दिवसामध्ये सगळ्या विषयांचे अर्धा तासाचे तास असतात, त्याचबरोबर शिक्षकांना इतर कामं असतात आणि आणखी इतक्या बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर मुलाला काहीतरी सपोर्ट द्यावा लागतो आणि तो सपोर्ट देण्याचं काम हे क्लासेसच्या माध्यमातून होत असतं. आता नाशिकमध्ये आपण बघतोय की आम्ही जेव्हा होतो तर तेव्हा क्लासेस म्हटलं तर आम्हाला डायरेक्ट पुणे किंवा मुंबई असा विचार करावा लागायचा. परंतु आता नाशिकमध्ये इतके चांगले क्लासेस आलेले आहेत की आता गेल्या आठवड्यात जो JEEचा निकाल लागला तर त्यामध्ये आपल्या नाशिकमध्ये 99% जास्त मिळवणारे जवळपास 90% जास्त मुलं आहेत. 99.99 मिळालेला टॉपर आहे इथे. परंतु बचाव क्लासेसचं वैशिष्ट्य हे आहे की दिवसेंदिवस त्यांनी ती सुरुवात 1988 साली केली सरांनी स्वतः. आणि विशेष म्हणजे या क्लासेसमध्ये स्वतः सर त्याचबरोबर त्यांचे मुलं सुना हे सगळं, त्यामुळे ती जी क्वालिटी आहे, ती जी गुणवत्ता आहे ती टिकून आहे. समोर बोर्ड आहे बघा तुम्ही, मॅथ्समध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवणारे जवळपास 70-80 मुलं आहेत. दरवर्षी 70-80 मुलं जर एका विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळत असतील तर त्या क्लासेसची गुणवत्ता काय असेल. त्या आग्रहास्तव ही ब्रांच या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे. बचाव सरांचं एक वैशिष्ट्य आहे, इतर जे क्लासेस आहे त्याच्यात आणि बचाव सरांच्या क्लासेसमध्ये फरक आहे. इतर जे क्लासेस आहे, कारण की मी पण एक शिक्षण संस्था चालवतो, बचाव सरांमध्ये एक वैशिष्ट्य आहे का जी संस्कृती आपली जी आहे, जी संस्कृती आपली आहे ती पण धरून मग क्लास चालवतात. शाखा ओपन केली ती खरंच चांगली गोष्ट आहे आणि ती पण
कॉलेज रोड सारख्या ठिकाणी केली, ही पण चांगली गोष्ट आहे. कारण की आजकाल शिक्षणाच्या बाबतीत मुलांची पण फार धावपळ होते. इकडून तिकडे जा, तिकडून इकडे जा, परत हेवी ट्रॅफिक, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ही शाखा ओपन केली. त्याबद्दल मी बच्चाव सरांचं अभिनंदन करतो. मी बच्छाव सर. आज बच्छाव क्लासेसच्या 5व्या शाखेचं जी जहान सर्कल इथे सुरू होतं आहे तिचं उद्घाटन माननीय हिमगौरीताई आडके आहेर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी आपले लाडके उपमहापौर विलासदादा शिंदे, सभागृह नेता अजय बोरस्ते आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. बच्छाव क्लासेसची ही नाशिकमधली 5वी शाखा. यापूर्वी जेल रोड, नाशिक रोड, सिडको, अशोक स्तंभ आणि आता ही जहान सर्कल येथे 5वी. इतर शाखांमध्ये काम करत असताना इकडच्या पालकांची नेहमीच एक मागणी राहिलेली आहे की बच्छाव क्लासेसची शाखा जहान सर्कल परिसरात का नाही सुरू करत. इकडे CBSE, ICSE आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांची खूपच गैरसोय होते आणि पालकांच्या आग्रहास्तव आपण इकडे या शाखेचा शुभारंभ आजपासून केला आहे. आणि बच्छाव क्लासेस हे नाव पूर्वापार अगदी 1988 पासून नाशिककरांना परिचित आहे. उत्तर महाराष्ट्रामधलं अतिशय लोकप्रिय नाव. आपला गणिताचा, विज्ञानाचा, इंग्रजीचा आणि संस्कृतचा रिझल्ट अगदी घोषणावर राहिला आहे. दरवर्षी आपले गणितामध्ये 100पैकी 100 गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी असतात. दरवर्षी 2 अंकी विद्यार्थी असतात हे. आणि 90% जास्त गुण मिळवणारे तर साधारण 200-250 विद्यार्थी असतात. तर आज या शाखेचा उद्घाटनाचा समारंभ होता आणि खात्री देतो की जहान सर्कल शाखेच्याही साठी आम्ही त्याच पद्धतीने क्रिएटिव्ह हार्डवर्क करू जेणेकरून इथल्या परिसरातल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्याचा खूप खूप फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जहान सर्कलमधली 5वी शाखा बच्छाव क्लासेस. इथे 8वी ते 12वी CBSE, ICSE आणि स्टेट बोर्ड याचं काम करतो.